मग त्याच्या पायी घर नाही सोडता येणार. हा बाई एक तर आपली नवरी बाहेर आहे आता. हा ना. मानावर तो फॉरेनला गेला बाई, काय कमवून आणतो काय बाई मानावरा तो व्हिडिओ कॉल करतो. मानावरा म्हणतो मला पहिलं घरात दाखव कोण. हा हा त्या बाबूरावमुळे. का ग? मानावर गेला काश्मीरला कमवायला. म्हणजे तो ना म्हणजे संशय नाही घेत माझा नवरा. पण मग त्याला काय वाटतं ही बाबी कुठून चुकून येऊन बसल ना बाई घरामध्ये लपून. मग मानावर बाथरूम मध्ये असं तरी व्हिडिओ कॉल आला करतो. गेला कार्यक्रम करून तर काय नवऱ्याला सांगता येईल का बाई असं असं घडलं म्हणून. नाही सांगत नाही तर मग तो द्यायचा आपल्याला काढून. गपचिप आपला कार्यक्रम झाला तर मग फक्त गपचिप नाही का तेरी बी चुप आणि मेरी बी चुप. नाही तर मग नवरा तरी तुला सांगतो बाथरूम मध्ये जर टॉयलेटला गेली तर फोन बाहेर ठेवीत जाय. मी तसं नाही करीत बाई. माझं तर म्हणतो फोन सुद्धा मध्ये घेऊन जाय. बाथरूम मध्ये असला मग काय करायचं. मी तर बाथरूम मध्ये फोन चालू करून व्हिडिओ कॉल चालू करूनच टॉयलेटला बसते बाई. काय करावं. मग अमेरिकेवरून डायरेक्ट व्हिडिओ कॉल. शक्य का? हा बाई त्याला म्हणतो एवढं शंका घेतो ना तर काय कर म्हणा बॉडीगार्ड ठेवून दे असं म्हणा. बोलले मी त्याला त्या दिवशी. तो म्हणे खुशाल एखादा माणूस पाय म्हणे बॉडीगार्ड म्हणून. हा मानवरावने वॉचमॅन ठेव गेट बाहेर म्हणजे वाजवलं का दरवाजा तुला कळत जाईल. अगं काढा वॉचमॅन आणि फिचमॅन. मी काय म्हणते आता आपण तिघी शेजारी शेजारी राहतो. आपलं अंगण सुद्धा एकच. मग आपण असं डोकं चालवा ना एक बॉडीगार्ड ठेवू ना आपल्या तिघींनी. पेमेंट देऊ थोडं थोडं सगळ्यांचे नवरे सर्व्हिसला. आला बाई खाजी आई द्यावा लागला. बसलो लांब जाऊन खाजवायचं ना. असंच करतो. त्याला असं वाटतं यांचे नवरे नाही इड मग यांनाच आपण रोजाने खाजवायला. गावात आम्ही तिघेच सापडतो तुम्हाला. कधी तिकडे जा कधी त्या मंदीकडे जा. नवरे नसते का साधं तंडाव. हा ना बाई. नवरे राहते गप्पा मारत राहते. आणि इथं मांडर बसतो तिच्या जागा द्या पुढे जागा येतं. काय काम आहे. बोललो असतं बसलं असतं म्हणजे का आला गप्पा गोष्टी मार. नको रे बाबा तुला 100 इकडे गप्पा गोष्टी मारायला कोण नाही का. लांब बरेच लांब. काय अहो लांब बरा ना असं काय. तिथे जागा आहे का बसायला. मला जागा नाही. मी चकलू ढकलू बस. मग बसायची गरजच काय तुमची वाट धरा. बेकार माणूस आहे भाई. हा बाई लय चिकट लागायचं ते बाई आलंच थोडं लांब. अडचणीत काय ना घुसलंच. काय काम काढत आमच्याकडं. काय सहज हिंडच. हेच काय चाललं तेच काय चाललं. पाय दुखत कामाला आलं का आता अशा पंचायती करीन जरा म्हणतात ते नवऱ्याचे फोन येता येणार. आमच्या नावावर तिच्या नवऱ्याचं काय करायचं. येतोय की नाही बघ करायचं काय बा. रात्रीच विचार घेतो. ते 8-9 महिने जायचं नवरा कामाला जाईल. कोणाचं. हा मग जातोच त्यात विचार कमायला गेला तिकडे. तरी व्यापारा दिवशी ना त्याचा फोन आलता मला. मला काय चाललंय बाबरा म्हटलं काय माय नवऱ्याचा तुम्हाला कशाला. सर आम्ही मित्र नाही का. आणि तो आता 2 वर्ष नाही. मा जाऊ दे मा नाही आला आणि तिकडेच राहिला ना त्यांनीच तर मला गलो मा अशा थप्प्या पाठवलं तरी बाद झाले. थप्प्या खाशील का. हा तो नाही आला तरी चालेल. थप्प्याने पोट भरलं का. तोच सांगणार जीवनावश्यक वस्तू काय आहे. पैसा आहे. पैशाशिवाय काय येतं. पैसा जर सगळं जर पैसा जर असला नवरा बदलते. पैसा जर सगळं करता तर मग काय गरज आहे. मग तुम्ही काय कमवता. अशी लावेल ना एक बाचाडा. तुम्ही कशाला कमवता. काय करायचं रे म्हणजे तुम्ही पैसा कमवून राहिले नाही. मग आमच्या नवरे पैसा कमवला गेले ना. तिचा नवरा नाही तिचा नवरा नाही. गावातच तुला माहिती ना. मग तुम्ही काहीच नाही करत. हे विचारायला आले का हिचा नवरा कुठं तिचा नवरा कुठं. तू आता याला गेला जमा काश्मीरला. हा माझा गेलाय. तुम्हाला 2-1 वर्ष 3 वर्ष नाही येणार. फोन चालू आहे ना रोज. तुला कसं काय होतं नवऱ्याचं. का बरं होत नाही. व्हिडिओ कॉल येते का नवरा. येतो ना. व्हिडिओ कॉल चालतो रोज. काय होते व्हिडिओ कॉल येतो बोलतो. बरं मी तुला आज शक्कर पाण्याची घेऊन येतो. मला काला लाल शामुळे कधी मला कशाबद्दल काय वाढदिवस आहे का तुझ्या वाढदिवस आहे का बोल विचार राहिले. मग कशाबद्दल. माझ्या मित्राने सांगितलं काहीतरी नव्हतं म्हणून खायला. मग कधी रात्री येतं का. तू जाऊ काय लाज जरा लाज यायचं ना. हा बायला गोडशो रात्री पण येतं का. 5 वाजता आत्ताच घेऊन यायचं. तिघींनी खाल्ला मला काय माहिती. काय चापली तो असा. काय माहिती कोणी चाप. मग आता हात लावला ना तुम्ही तिला. माझं आठवलं काय झालं म्हणजे मारी ना पुढे हात ठेवायचा काय. बाबा बाय बाई बाई
येड झालं काय हातात तर ओढ राहिला बायाची. काय हात पाय ओढतोय बाबा जाय ना. जायचं का तुम्हाला नीट? म्हणजे आता तुम्ही आता लय लवकर चाललं मला बाई. काय म्हणायचं? चल. ए बाबा मा नवरा काय आहे का हात लावितो वय चाल. झालं दोघींचं चाल लगेच म्हणजे तिसरं पुढे झालं न्यायचं. काय म्हणजे तुम्ही काय हे समजा का तुम्ही? काय नाही, नाही. हे हाय बरं, समजा थांबा. समजे त्या तुम्ही तिघी जण एक बरं किती दिवस एकत्र राहायचं? म्हणजे हा? किती दिवस? अरे एक दिवस तरी तुम्ही एकटं सापडशाल मला. काल मग काय पण झालं? एकटं जर सापडलं ना तुम्हाला सोडणारच नाही मी. हा. जरा ठेवा. तुमचे नवरे आहे आता किती लांब लांब आहे पहा. आम्ही तिघे आहे ना एकमेकीला काय आम्ही सांगा. सांगत राहतो. आम्ही डायरेक्ट बॉडीगार्ड मग मी त्या ठेवूनच राहतो आता. आम्ही डायरेक्ट तो धाका बिना बॉडीगार्डच ठेवू. काय हात पाय मोडी ना तेव्हा आम्ही थोडी बेल वाजली ना घराची एकमेकीला फोन करतो लगेच उठतो. बरोबर आहे. हा. माझ्या लक्षात आलं तुम्ही बॉडीगार्ड काल ठेवलं. कशाला? हा आला बरोबर आहे. काय झालं? आला. बरोबर बरोबर बरोबर. नवरा नाही का आपल्याला आता काय मी तिघींमध्ये लगेच एकच फोन body. करून सांगतो तुमच्या नवऱ्याला. आम्हाला नवरा नाही का सांगा. बॉडीगार्ड ठेवू आम्ही दिवसभर काल आठवड्यात तिघी मध्ये हा एक म्हणून. काय करतोय तू? हा? बरं जाय बाई जाय. हा? ठेवा आम्ही काय करायचं आम्ही. तिला ए, पण येतं बाबा, आहे चल बाबा. ना, काय डोक्यात पाणी बी नाही का हा? हे काय एक हात धरला चाल दे ना वाजून तू चाल एका म्हणजे मग काय? पण येतो का? हाय. बुचकू काय नको ना, जा होय ना, आता. काय बाबा हे बाई, काय तमाशा माकडानेच करून घेतात. निघा बाबा का बोलव कोणाला हिला कोणी विचारणार नाही. तुम्ही थांबा ग मी उठल्याशिवाय तो हा. जाणार नाही. उठा बरं मग कळन आता कसा कसं पळतो पळालं? पाय. हा. या काय ह्याच्यातच पळालं त्याला हा. एका बुक्कीत हा गावला असतं नाही. मग कसं पळायला पाहिजे ना. हे पण मग आता आहे ना आपली खरंच बॉडीगार्ड ठेवावं लागेल. ते ना मी म्हणजे सकाळी जाहिरात पाहिली बरं का हम्म. तर मी फोन करील. हम्म. नमस्कार. आले नमस्कार. वाटतं, हा. काय ग तिघींकडे कसा राहील ते हा जाहिरात ना. तुम्ही दिले ते पांढरा बंगला हा, आहे हा, इथं हा. आंबे झाड आहे. हा का? तुम्हाला बॉडीगार्डची गरज आहे हा. म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीतून आले? कंपनी कोण नाही मी असं प्रायव्हेट आहे का? हा प्रायव्हेट आहे. रिटायर बा तुम्ही. हा retired. हा मग तुमचं पेमेंटचं कसं काय आमचे तिघींचे बॉडीगार्ड राहणार तुम्ही. तुम्ही एकटे आहे का एकाच बंगल्यात तिघी जण नाही, शेजारी शेजारी शेजारी. मग कसं राहणार तुम्ही? काय राहण्याची सोय हम्म. खाऊन पिऊन पगार आणि पैसे. गेट आमचं एकच आहे. खोल्या आमच्या तीन हा. शेजारी शेजारी आहे. हा. हा एकदा गेट बंद झालं तर तुम्हाला तिघांच्या घराचं राखण करायचं. चक्र मारतच राहायचं. आमच्यापैकी 2 घरी असतात एखादीला पुढे बाहेर जायचं असं तिच्याबरोबर मारायचं. जायचं. चक्रा कम मारत मग आमच्या दारात मोठी मारते हो. आणि मग तुम्ही घरा राखण जे राहते का ते वॉचमॅन मग तुम्ही का घरात झोपशा का काय? बॉडीगार्ड मी तुमच्या संगत फिरणार. रात्रीचं म्हणतो आम्ही. झोपायला वेळेस तुमचं संरक्षण हे माझं काम आहे घराचं नाही. बरोबर तुम्हाला कोणी छेडछाड कोणी धरलं अच्छा, कोणी तो म्हणजे bodyguard आहे का? छेडछाड, हा ते आपले बॉडीगार्ड आहे. हम्म. आणि समजा घरावर जर दरोडा पडला स्पेशल सेक्युरिटी ठेवा त्याला. घरावर जर दरोडा जर पडला हम्म. आणि त्यांनी जर आपल्याला चाकू दाखवला हम्म. त्या दरोडेखोरांनी हा. आणि एक जण जर समजा कपाट लुटीत असला तर हा फक्त त्यांच्या पाहत राहील. मला वाटलं पळून जाईल. हा. नाही ना मला जर एखाद्यानं धरलं मग मी त्याला मारणार. तो हा कपाटाचं म्हणजे संरक्षण सारा नाही लुटून करणार. नेलं तू काहीच नाही काहीच करत. काही नाही करणार. सामान नाही. मी तुमच्या उशाला असं बस. हा हा ना. कपाटाचं संरक्षण नाही करणार तो आपलं हा. संरक्षण. मग तू वाट पाहशील बघ, हिला कधी हात लावतो. तुम्ही किराणा आणायला गेला का मी फक्त असं करतो. हा का? तुमच्याकडे काय बंदूक आहे का तलवार आहे का काय? ते नंतर दाखवे तुम्ही. असं तुम्हाला दाखवून काय उपयोग नाही. हा बरोबर आहे. आजपासून हिच्याकडे किती ड्युटी पगार देतोय घेणार? इकडं आपल्याकडे हम्म, हम्म. पगार काय 50,000 आहे. हा तिघी मिळून आहे ना. महिन्याला 15 45 द्या 45. 5 कमी द्या. म्हणजे तिघीचे काम करणे मी खाऊन पिऊन 7,000 दिन बाई. मी तेच म्हणणार. हा एवढं जेवण एक दिवस सकाळ संध्याकाळ तुम्हाला भीती नाही वाटत का लोक नाही का तुमच्या गावात अहो खाऊन पिऊन हिचे 7 माय 7 हे 7 21,000 उरले. खायला एवढं लागत का मला. आता बॉडीगार्ड म्हणलं चांगलंच खात राहायची असेल ना? सोय आता रूम काय भेटल सकाळी शिरा पोह्याचा नाश्ता हं. दुपारा जेवण 4 वाजता फळं आंघोळ काय म्हणजे आम्ही दिवसभर स्वयंपाक करत राहायचं का? का बॉडी कस का बनत. आणि रात्री मला दूध लागत काजू बदाम असं काय गावरान तूप. तुम्ही दोघी ठेवा मी नाही ठेवत काय बाई बॉडीगार्ड? अगं तो काय बाब्या बोलतो जवळ bodyguard? ताव मारून जाईन तेव्हा तुला मी कळत. तुमच्याकडे झोपायला येत जाईल ना रोज आधी ही बी फुकट पाहायला लागली बरं का? तुमच्यापेक्षा मॅडम ते जास्त जेवण आहे यांना भीती नाही वाटत. नाही तिला नाही मी त्या वाटत. दोघींकडे आहे दोघींच्या आश्रयाने राहील मी. एरिंग त्यांना बी आम्हाला वाटत. हा असं आहे. असं आहे. अवघड आहे. बरं जाऊ दे कमी करून घेऊ जाऊ दे 40 द्या मग. 21,000 पुरतं ना. 21 ठीक आहे राहायची सोय पण आहे तुमची हो 10 तर द्या ना. द्यायची का ग? नाही ना. नाही म्हणते. मग
जाऊ का मग? नाही ना असं नका करू. काहीतरी मागं पुढं व्हा. आता तुम्हाला सांगू राहिलो पण तुमच्या लगेच सावली बरोबर चालत मी एवढं काम करेन. तुम्ही असं तुम्ही माणसाला बा- मारू शकता का माणसाला? बाजारात माणूस काय फक्त तुम्हाला सांगितलं ना तुमच्या अंगाला फक्त हातच लावून द्या. हा का? त्याचे 2 मामा तुकडे ट्रायल द्या ना थोडी तुमची. हे चला ग ट्रायल घेऊ आपण त्यांची. चला आमच्या संग. आज बाबाला समजा तुम्ही सांगा बॉडी पहिले. गार्डच आहे. बाबूरावला पहिला हाणायला लाव. हा तुमची ड्युटी पक्की आहे. चला चला. पण मग आता ड्युटीत पहिले पक्के झाले trial तर देऊ, हा. नंतर पेमेंट ठरवू. हा चला. पाहू आता तुमची परीक्षाच घेतो आम्ही. पहिला ट्रायल आज. हा तुम्ही किती घ्या हो तुमच्या फक्त अंगाला हात लावून द्या कोणाला. हा त्याच्याने 2 तुकडे केलेत काय राहिलं हा ना. मग नाही बॉडी गार्ड. काय बॉडी गार्ड असून काय मग फायदा? सावली म्हणे तुमची. धरला बाई बरं झालं. तू कोण आहे? त्याच्यामुळे बॉडी गार्ड